मुंबई ते अयोध्या श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी पायी यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम युवती शबनम शेख हिचं मालेगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे तसंच देवा पाटील सह पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आलं। 22 जानेवारीला अयोध्येत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार श्रीराम प्रभूंची भव्य अशा राम मंदिरात स्थापना होते। श्रीराम हे देशातीलच नव्हे संपूर्ण विश्वातील जनतेचा आस्थेचा विषय आहे। त्याचप्रमाणे भारतातील सर्व धर्मियांच्याही आस्थेचा विषय श्रीराम प्रभू हे आहेत। त्या आस्थेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे शबनम शेख ही मुस्लिम युवती होय। तब्बल 500 वर्षांनंतर देशातील सर्व धर्मियांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत असल्यामुळे 22 जानेवारीला देशभर दिवाळीसारखा उत्सव साजरा होणार आहे। शबनम शेखची श्रीराम प्रभूंबद्दलची आस्था तसंच प्रेम बघून प्रत्येक गावागावात तिचं खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे। मालेगावहून जात असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मालेगाव महामार्गावर जाऊन शबनमची भेट घेऊन तिच्याशी संवाद साधला। तिच्या धाडसाचं कौतुक करून पुष्पवृष्टीनं मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन स्वागत केलं। विशेष म्हणजे यात भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा राजिया शाह यांनी जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय अशा जोरजोरात घोषणा देऊन शबनम सोबत वातावरण दुमदुमून केलं। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। जय श्री राम दोस्तों, मेरा नाम है शबनम शेख। मुंबई से अयोध्या पैदल यात्रा करने जा रही हूँ मैं रामलला के दर्शन करने। आज मुझे हो गए 7 दिन और मैं कल सुबह पहुँचने वाली हूँ मालेगांव। देवा पाटिल सर जी ये हमें इनवाइट किए अपने घर पे लंच के लिए और हमारे स्वागत के लिए। तो मैं बहुत ही ज़्यादा खुश हूँ, बहुत ही ज़्यादा हैप्पी हूँ कि इन्होंने हमें ये बहुत ही बड़ा मौका दिया है कि भाई मालेगांव को भी हम देखें वहाँ पर। जय श्री राम दोस्तों, आप लोग भी ज़रूर आइएगा, मैं मिलने आ रही हूँ आप लोगों से। जय श्री राम। या प्रसंगी भाजपचे लकी गिल, कमलेश निकम, शहराध्यक्ष देवा पाटील, दीपक पवार, संतोष आहिरे, राजिया शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव।